अर्धा लिटर कोमट दूध घेतलं, एक मोठी वाटी भरून मखाने घेतले, तेवढीच बारीक कट केलेली खारीक घातली। हे सर्व छान मिक्स करून घेतलं आणि रात्रभर झाकून ठेवले। दुसऱ्या दिवशी सकाळी खारीक छान भिजलेली आहे आणि मखाणे सुद्धा भिजले। अर्धी वाटी दूध पावडर घेतलेली आहे आणि 4 मोठे मोठे चिकू घेतले, चिकूची साल काढून घेतली। मखाणे आणि खारीक मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतले। बारीक कट केलेले चिकूचे तुकडे सुद्धा मिक्सरमधून बारीक वाटून घेतले। यात पाणी घालण्याची अजिबातच गरज नसते। खारीक आणि मखाणे बारीक वाटलेली जी पेस्ट आहे त्यामध्ये चिकूची पेस्ट घातली आणि त्यामध्ये दूध पावडर सुद्धा घातली। दूध पावडर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि हे सर्व आईस्क्रीमचं मिश्रण एका डब्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवलं। यात आपल्याला कोणतंच आईस्क्रीम मिक्स वापरायची गरज नाही, साखर वापरण्याची गरज नाही किंवा गूळसुद्धा आपण यात घालणार नाही आहोत। हे नॅचरली गोड होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी डबा बाहेर काढला आणि यातील जे मिश्रण आहे ते परत आपण मिक्सर जारमध्ये घालून परत छान बारीक पेस्ट करून घेतली। आणि या खूप सुंदर पेस्टमध्ये परत आपण थोडेसे चिकूचे तुकडे आणि काजू बदाम जे आपण बारीक कट केलेले आहे ते घातले। कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता, हे ऑप्शनल आहे। आणि हे सर्व छान मिक्स करून परत आपल्या प्लास्टिक डब्यात घातले आणि झाकण टाईट लावून परत आपण हे डीप फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। एक दिवस ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण डबा उघडूया आणि मग काय आपली सुंदर चिकूची आईस्क्रीम तयार आहे। मुलांना, लहानांना, मोठ्यांना अगदी आवडेल अशी आणि कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय अगदी नॅचरल चवीची चिकू आईस्क्रीम। यामुळे उन्हाळ्यामध्ये भरपूर ग्लुकोज मिळून शरीरात ताकद निर्माण होईल आणि मेंदूसुद्धा छान थंड राहील, गाढ झोप लागेल आणि मुलांची स्मरणशक्तीसुद्धा वाढेल। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।